नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे. मी प्रजेश मराठे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो उज्जैनच्या या धार्मिक भूमीमध्ये. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत मध्य प्रदेशमधील उज्जैन या ठिकाणी आणि इथे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महाकाल मंदिर. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू. कुठे जाऊ नका, व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता जाऊन सबस्क्राईब करा. मित्रांनो, उज्जैन रेल्वे स्थानकापासून महाकालेश्वर मंदिर हे फक्त 1.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तुम्ही चालतसुद्धा इथपर्यंत येऊ शकता आणि ई रिक्षासुद्धा येते, त्याच्याने सुद्धा तुम्ही इथपर्यंत येऊ शकता. हा समोर पाहता येतो आहे महाकाल लोक कॉरिडॉर, जो 2022 साली याचं लोकार्पण करण्यात आलं होतं, उद्घाटन करण्यात आलं होतं. ते सुद्धा आपण आज पाहणार आहोत आणि हे पूर्ण पास झाल्यानंतर आपल्याला मंदिर पाहायचं आहे. आपण खास आलो होतो उज्जैनमधील जे 52 कुंड आहेत, म्हणजे उज्जैन रेल्वे स्थानकापासून कालिया देह एक ठिकाण आहे, तिथे तुम्हाला 52 कुंड पाहायला भेटेल, ते पाहण्यासाठी आलो होतो. आणि दुसरं म्हणजेच त्याच्याच समोर असलेली कालिया देह हवेली पाहण्यासाठी. त्या व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहेत, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहोत महाकाल लोक कॉरिडॉरजवळ आणि इथे आपण पाहणार आहोत तब्बल 108 नक्षीदार खांब. दुसरं म्हणजे 96पेक्षा जास्त भगवान शिवशी संबंधित असलेल्या मूर्त्या आणि तिसरं म्हणजे 56पेक्षा जास्त भिंतीचित्र, ज्याच्यावरती शिवपुराणातील कथांवरती अनेक भिंतीचित्र आपल्याला कोरलेलं पाहायला भेटणार. त्यासमोर तुम्हाला भिंती दिसतात ना, याच्यावरती संपूर्ण शिवपुराणातील ज्या घटना घडलेल्या आहेत त्याच्यावरती भिंतीचित्र काढलेले आहेत. तुम्हाला जर इथपर्यंत यायचं असेल ना, तर तुमच्या इथून म्हणजेच मुंबईहून असो नाहीतर महाराष्ट्रातून कुठूनही असो, उज्जैनपर्यंत कशीही ट्रेन पकडा, कारण की उज्जैनला मोठं स्टेशन आहे. तिथे उतरल्यानंतर तुम्हाला इथपर्यंत यायला फक्त 5 मिनटं लागणार आहेत. इथे आल्यानंतर तुम्हाला असे म्हणजे हॉटेल पाहिजे असतील तर हॉटेल्स अवेलेबल आहेत, नाहीतर मग आश्रम आहेत, तिथेसुद्धा तुम्ही जाऊन राहू शकता. 3 वेळ जेवणाची सोयसुद्धा होऊ शकते. प्रसादीचा महाप्रसाद असतो, तिथेसुद्धा जाऊन तुम्ही जेवू शकता. आणि पूर्ण परिसरात हे बघा, हे महाकाल लोक कॉरिडॉर आहे ना, इथे पूर्ण परिसरात तुम्हाला भगवान शिवच्या मूर्त्या पाहायला भेटणार. एवढं जबरदस्त वातावरण आहे मित्रांनो आणि एवढं स्वच्छ आहे. तुम्ही आल्यानंतर हे बघा, इथून आपल्याला चालत जायचं आहे मंदिरापर्यंत, म्हणजेच लास्टला आपल्याला मंदिरात महाकालेश्वरचं दर्शन भेटणार आहे. त्याच्या अगोदर पूर्ण हा कॉरिडॉर आहे ना, हा आपल्याला फिरत फिरत जायचं आहे. संध्याकाळच्या वेळेला आलात ना तुम्ही, तर तुम्हाला एवढं जबरदस्त इथलं पूर्ण परिसर दिसणार आहे ना, कारण की रात्रीच्या वेळी इथे लाईट्स वगैरे चालू केल्या जातात. आत्ता तुम्हाला ते दिसणार नाहीत, कारण की भरपूर प्रकाश आहे, त्यामुळं लाईट्स फक्त रात्रीच्या लावल्या जातात. आणि महाआरतीसुद्धा होते, तीसुद्धा तुम्हाला पाहायला भेटेल. पण आत्तासुद्धा एवढं भारी वाटतं ना की तुम्ही विचार करू शकत नाही की एवढं म्हणजे असं वाटतं कुठेतरी वेगळ्या ठिकाणी आलं होतं. बघा, ही समोर दिसणं ही शिवची मूर्ती आहे, भगवान शिवची. आणि अशा अनेक मूर्त्या आहेत, नंदीवरती बसलेल्यासुद्धा मूर्त्या आपल्याला पाहायला भेटेल. आणि हे बघा, प्रत्येक खांबावरती तुम्हाला काही ना काहीतरी नक्षीकाम केलेलं पाहायला भेटणार आहे. जसं पूर्वी मंदिरांमध्ये असायचं, प्रत्येक खांबावरती काही ना काहीतरी. आणि तुम्हाला असं वाटणार नाही की हे आत्ता आपण म्हणजे पाहते आत्ता बनवलेलं आहे. सेम टू सेम जसं जुन्यातलं असायचं ना, तसंच या परिसराला आकार दिलेला आहे. बघा, हे बघा, इथेसुद्धा शिवची मूर्ती. अशा अनेक मूर्त्या तुम्हाला एकाच ठिकाणी पाहायला भेटणार आहेत. आणि हे असं पहिल्यांदाच होणार आहे की तुम्ही शिवच्या मूर्त्या एवढ्या एकाच ठिकाणी पाहणार आहात. हा समोर दिसतो ना, तो हा तलाव आहे, त्याचं नाव आहे रुद्रसागर. एवढा मोठा आहे ना की तुम्ही बोटिंगसुद्धा आतमध्ये जाऊन करू शकता. असो मित्रांनो, पूर्ण हा प्रकल्प म्हणजेच महाकाल लोक कॉरिडॉर, त्यासाठी तब्बल 800 करोडच्या आसपास, अंदाजे मी सांगतो आहे, 800 करोडच्या आसपास खर्च मंजूर झाला होता. आणि त्यातलं अर्धं काम झालेलं आहे, म्हणजे 400-450 करोडच्या आसपास पहिल्या टप्प्यातलं काम पूर्ण झालेलं आहे, तब्बल मला असं वाटतं आहे 2022मध्ये. मित्रांनो, जर तुम्हाला उज्जैनमध्ये फिरायचं असेल तर 2-3 दिवस म्हणजे 1 आठवडा घेतलात ना तर लयच भारी होईल, कारण की आजूबाजूचा एरियासुद्धा तुम्ही पाहू शकता. म्हणजे इंदोरमध्ये जाऊन किंवा ओंकारेश्वर मंदिरात जाऊन किंवा महेश्वर मंदिरात जाऊनसुद्धा तुम्ही दर्शन घेऊ शकता, जर 1 आठवडा तुमच्याकडे असेल तर. आणि जर तुम्हाला फक्त उज्जैनमध्येच फिरायचं असेल तर आणि चांगल्या पद्धतीने असं धावता फिरायचं असेल तर 1 दिवस भरपूर आहे. पण आराम करून मस्त संध्याकाळची आरती, सकाळची आरती तर तुम्हाला पाहायची असेल तर तुम्ही 2-3 दिवस सुट्टी घेऊन इथपर्यंत आलात तरच चांगलं आहे. तरच तुम्हाला पूर्ण म्हणजे मनासारखं पाहायला भेटणार आहे. एक तर कालभैरवाचं मंदिर आहे, तिथेसुद्धा भस्म आरती वगैरे, किंवा हे महाकाल मंदिर आहे, तिथेसुद्धा आरती जबरदस्त होते, तीसुद्धा तुम्ही पाहू शकता. दुसरं म्हणजे आजूबाजूला भरपूर असे शिवमंदिर आहेत,
जे मंगलनाथ महादेव असो, नाहीतर मग मी आता पहिलं पाहिलेलं ते बावनकुंड, तिथपर्यंत तुम्ही जाऊ शकता. आजूबाजूच्या म्हणजे 10-12 किलोमीटरच्या अंतरामध्ये हे सर्व कवर होतं. आणि जर तुम्हाला जास्त पाहायचं असेल ना तर तुम्ही एक आठवडा घेऊन या. हे बघा, ही इथे पुढे दिसते ती आहे व्हाईट एकदम पूर्ण बनवलं. एवढं जबरदस्त वाटतं ना व्ह्यू बघा. आणि सकाळ सकाळ सूर्यप्रकाश पडला आहे पूर्ण मूर्तीवरती. आहे बघा, शिल्पावरती शंकरजी बसलेत नंदीवरती आणि हे सर्व वाजत गाजत चाललं आहे. एवढं भारी वाटतं आहे ना. याचा इतिहाससुद्धा असेल ते तुम्ही इथे येऊन वाचून पुढे जाऊ शकता. असं मी थोडक्यात तुम्हाला दाखवतो आहे जेवढं दाखवता येईल ते, कारण की भरपूर मोठा हा एरिया आहे आणि मला पूर्ण 10 मिनटाच्या व्हिडिओमध्ये एवढं कवर करता येणार नाही आणि तुम्हाला दाखवतासुद्धा येणार नाही पाहिजे तसं. असो, तुम्ही जेव्हा प्रवास चालू करताना गेटपासून म्हणजेच महाकालेश्वर कॉरिडॉरपासून तिथून पूर्ण जाईपर्यंत तुम्हाला अशा अनेक मूर्त्या, अनेक खांब, अनेक भिंतचित्र पाहायला भेटतात. दुसरं म्हणजे मंदिरंसुद्धा आहेत, तिथे जाऊनसुद्धा तुम्ही दर्शन घेऊ शकता. पण आपल्याला जायचं आहे डायरेक्ट महाकाल मंदिराकडे, त्यामुळे मी तुम्हाला फास्ट सर्व दाखवतो आहे. हे बघा, हे एक शिल्प एवढं जबरदस्त बनवलं आहे ना. पूर्ण एरिया हा मित्रांनो एवढा 47 हेक्टरमध्ये आहे मंदिर पकडून. एवढा मोठा हा एरिया बनवण्यात आला कॉरिडॉरच्या ह्याच्यामध्ये. आहे बघा. चला मित्रांनो, थोड्याच वेळात आता आपली मंदिरामध्ये एंट्री होणार आहे. आणि त्यासाठी सुद्धा भरपूर फिरून जावं लागतं. एवढी मोठी लाईन असते ना, त्यामुळं लवकरात लवकर हे बघू आणि मंदिराच्या दर्शनाच्या लाईनमध्ये आपण आता भेटू. हे बघा, इथे सुद्धा मूर्ती आहे, ही उभी आहे मूर्ती. त्रिशूल घेऊन असं शंकर भगवान दाखवले. चला आता आपण पोहोचलेलो आहे आणि आता डायरेक्ट चेकिंग होऊन आपली लाईन चालू झालेली आहे. हे पूर्ण पाहते ना, हे एकाच ठिकाणी गोल 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 फिरून आपल्याला दर्शनासाठी जावं लागणार आहे. कारण की भरपूर लोक येतात, त्यामुळे सरळ जर लाईन केली तर जागा पुरणार नाही. त्यामुळे हे एकाच ठिकाणी आपल्याला फिरून जावं लागतं. इथे तुम्ही व्हिडिओ बनवू शकत नाही कॅमेरा किंवा मोबाईल नाही, पण मी एकाला बघितलं की तो सेल्फी घेत होता, तर बोललो चला आपण सुद्धा ह्या लाईनची पूर्ण व्हिडिओ बनवू. मित्रांनो, जाता जाता आपल्याला जे लाईव्ह चाललं आहे ना महाकालेश्वर मंदिरात म्हणजे गाभाऱ्यामध्ये शिवलिंगसोबत, ते आपल्याला इथे भरपूर मोठ्या अशा LED लावलेत, त्याच्यावरती तुम्ही पाहू शकता. बघा, जाता जाता पूर्ण म्हणजे जाईपर्यंत पोहोचेपर्यंत तुम्ही लाईव्ह जे चाललेलं आहे ना गाभाऱ्यामध्ये ते इथे पाहू शकता. बघा, भरपूर मोठ्या LED आहेत, म्हणजे 5-5, 6-6 फुटाच्या LED आहेत. हे आता जे गाभाऱ्यात चाललं आहे ते आपण आता लाईव्ह पाहू शकतो. आरती असो नाहीतर दुसरं काय असो. चला मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहे गाभाऱ्याजवळ, म्हणजेच महाकालेश्वर मंदिराच्या गाभाऱ्याजवळ. आणि इथून आपल्याला लवकरात लवकर दर्शन घ्यायचं आहे, कारण की व्हिडिओ अलाउड नाही बनवायला. त्यामुळे हे बघा, एकदा लवकरात लवकर दर्शन घ्या आणि आपण भेटू आता बाहेर. मित्रांनो, दर्शन झाल्यानंतर आपण पुन्हा आलो आहे बाहेरच्या बाजूला. आणि बाहेर आल्यानंतर जिथे आपण जो स्टँड होता, चप्पल स्टँड, तिथे जायचं आहे. जिथे बॅग ठेवले ती घ्यायची आहे आणि निघायचं आहे बाहेरच्या बाजूला. इथे बाहेर तुम्ही सुद्धा दर्शन घेऊ शकता. काय खायचं असेल तर खाऊ शकता, कारण की आतमध्ये ती सुद्धा व्यवस्था आहे. म्हणजे मंदिराच्या बाहेर, म्हणजे ह्या कॉरिडॉर पूर्ण बनवलेला आहे ना, तिथे जाऊन तुम्हाला काय हवं ते खाऊ शकता. आणि जर तुम्ही सकाळ सकाळ डायरेक्ट इथपर्यंत आला असाल, जर आंघोळी केली नसेल तर तुम्हाला आंघोळीची सोयसुद्धा इथे केलेली आहे. वॉशरूम आहेत, टॉयलेट आहेत, त्यामुळं बिंदास या, आंघोळी वगैरे करा आणि दर्शन करायला जा. असो, चला आता आपण पुन्हा निघालो आहे. बाहेरच्या बाजूला आपली ट्रेन आहे. याच्या अगोदर आपण 2 ठिकाणं पाहून आलो होतो, ते म्हणजेच एक बावनकुंड आणि दुसरं म्हणजे कालियादेव हवेली. त्या व्हिडिओ तुम्हाला पाहायच्या असतील तर आपल्या चॅनलवरती आहेत, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. आणि एक छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्हाला की ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आता जाऊन सबस्क्राईब करा.